प्रत्येक घटकाला वाटणाऱ्या भावना या राष्ट्र उभारणीसाठी आणि या सगळ्या आंदोलनाकडे पाहण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत। राज्यातला मराठा समाजही या आंदोलनाकडे एका आशेने पाहतोय। मराठा वर्गातल्या तरुणाईला युवाला काय वाटतं या आंदोलनाबद्दल ही मतही आम्ही जाणून घेतली आहे। दिल्लीमध्ये सध्या जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे आणि आंदोलकांवरती लाठीचार्ज झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका होतीये। आता याच विषयावर बोलण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील मराठा तरुण आहे, ते या संदर्भात काय विचार करतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मराठा तरुण म्हणून हे आंदोलनाला पाठिंबा आहे। याचं कारण म्हणजे काय, काही MPC UPC MBBS जे नीट परीक्षा आहे हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे गोरगरिबाचे मुलं असतात आणि ग्रामीण भागातून येतात आणि वर्ष 2 वर्ष 5-5 वर्ष अभ्यास करतात आणि अभ्यास केल्यानंतर एक्झाम दिल्यानंतर हातामध्ये काय येतं तर निराश येते आणि निराशेमुळे अनेक तरुण आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे या आंदोलनाला माझा मराठा म्हणून फुल पाठिंबा आहे। 28 जूनला हे आंदोलन चालू झालं। अक्षरशः 15 ते 20 दिवस शासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने असेल, आमदाराने असेल, खासदाराने असेल तिकडं ढुंकून सुद्धा पाहिलं नाही। आणि ज्यावेळेस हे तरुण मंडळी पार्लमेंटकडे गेले त्यावेळेस या लोकांनी कुत्र्यासारखा हल्ला त्यांच्यावरती केला। म्हणजे मी एक मराठा तरुण म्हणून जरी या आंदोलनाकडे पाहत असलो तरी खरंच आज देशामध्ये वेळ आलेली आहे की या सरकारने ज्यावेळेस आपल्या समोर वोट मागायला येतील त्यावेळेस सगळ्यांनी हा काळा दिवस म्हणून ह्या दिवसाला विसरलं नाही पाहिजे। अभिजित दिपके याचं मनापासून स्वागत, कारण महाराष्ट्रामधूनच मराठी माणूस दिल्लीचा ताक राखू शकतो हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आंदोलन जे चालू होतं ते शांततेत होतं। आता तिकडे दगडं कशा आले, कोणी मॅनेजमेंट केली, कोणी पैसा पुरवला याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि इथं शिक्षणासाठी मी पण एक शेतकरी कुटुंबातील आहे। आज आपली शेती असो काही गहाण ठेवून पोरांना आपल्या मोठे बनण्यासाठी शेतकरी बांधव सिटीमध्ये पाठवतात आणि हे पेपर फुटी करून हेच सोन्याचे चमचे धरणारे लोक आणखी ते श्रीमंत होत आहे। गरिबाचं नुकसान होतं इथे, तिथं शांततेत चालू होतं। एक महिन्यापासून अभिजितराव तिथं होते। इतक्या दिवस काय नाही झालं, का चिघळलं, कोणी मॅनेजमेंट केली याचा शोध घ्या। आज लोक कष्टाचं करून शेतकरी बांधव पैसे जमिनी गहाण ठेवून विद्यार्थ्यांना शिकवता इथे आणि तुम्ही पेपर फोडताय। याचं नाळ कोणापाशी करायचं आम्ही? आज साधारण घरातल्या लोकांनी काय करायचं? आमच्या लोकांनी आज आमचे पोरं फक्त यांच्या झेंडे उचलण्यासाठीच आहे का? सरकारने असे आंदोलने या पद्धतीने हाताळणं हे खरंच निषेधार्ह आहे। खरं तर लोकशाहीतलं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे आंदोलन आहे आणि हे आंदोलनाचं शस्त्र हे जपलं पाहिजे। पण सरकारने अतिशय निर्दयीपणे ह्या आंदोलनाला हाताळलेलं आहे। सर्वच माता भगिनींनी हा मुद्दा त्वेषाने उचलला पाहिजे की शिक्षण हे प्रत्येकाचा एक मूलभूत अधिकार आहे आणि तो अधिकार जपण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे। अभिजित दिपकेंचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी त्वेषाने ही लढाई ते लढताय आणि या विद्यार्थ्यांचा सर्वांचा आवाज ते पुढे घेऊन जात आहेत। यामध्ये काहीच असामाजिक तत्व जर घुसले असतील तर सरकारला याची माहिती नव्हती का? सरकारकडे इंटेलिजन्स फेल आहे का सरकारचं? हा प्रश्न मला या ठिकाणी विचारायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सरकारकडून एकही शिष्टमंडळाने या ठिकाणी चर्चेसाठी येण्याची तसदी घेतली नाही आणि यामुळं कुठेतरी युवकांचा प्रक्षोभ या ठिकाणी आपल्याला काल पाहायला मिळाला। प्रक्षोभ म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की एक शांततापूर्ण मार्च त्यांनी त्या ठिकाणी संसदेत जाण्याचं ठरवलं होतं, पण पोलिसांनी जो बळाचा वापर केला, विशेषतः महिलांवरती जो लाठीचार्ज झालेला आपण व्हिडिओ काही पाहिलेले आहेत, तर याची गंभीर चौकशी सरकारने करावी। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।